झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि दिलसुख नगरला सुशील कुमार शिंदे पोहोचलेले आहेत ती दृश्य आपण बघतो। हैदराबादमध्ये काल 3 साखळी बॉम्बस्फोट झाले। या जागेची पाहणी करण्यासाठी आणि एकूणच या संदर्भातलं एक इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आपण बघतो की केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे देखील गेले। त्यानंतर ते जखमींना देखील भेटणार आहेत आणि त्यांची विचारपूस करतील। एकूणच बॉम्बस्फोटाच्या जागेची ती पाहणी करतायत आणि अर्थात आपल्याला माहिती की इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा यात हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो। कारण की ज्या तऱ्हेनं मोडस ऑपरेंडी होती एकूणच या स्फोटांची सायकलवरती हे स्फोट घडवण्यात आले होते। याआधी देखील आपल्याला आठवत असेल की पुण्याचा बॉम्बस्फोट असो किंवा मुंबईचा बॉम्बस्फोट असो इंडियन मुजाहिदीनचा त्यामध्ये हात होता जेव्हा सायकलचा वापर करण्यात आला होता। आणि त्यामुळे आता असं वाटतंय की अर्थातच इंडियन मुजाहिदीन याच दहशतवादी संघटनेचा यामध्ये हात असावा। आपल्याला माहिती की मोठ्या प्रमाणात काल संध्याकाळच्या सुमारास गजबजलेल्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला होता आणि त्याच्यामध्ये एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी केशव घोणसे पाटील यांच्याकडून। केशव, सुशील कुमार शिंदे तिथे पोहोचलेले आहेत, जरा सविस्तर माहिती द्या। केशव, माझा आवाज येतोय? हा मृदुला। हा, सुशील कुमार शिंदे पोहोचलेले आहेत आणि अर्थातच जागेची पाहणी करतायत, जरा सविस्तर माहिती द्या एकूणच। मृदुला, केंद्रीय गृहमंत्री सुशील ते पाहणी करतायत। त्यांच्यासोबत आंध्राचे मुख्यमंत्री किरण रेड्डी हेही उपस्थित आहेत। त्याचबरोबर इतर सर्वच जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। एकूणच संपूर्ण माहितीचे या ठिकाणी घेत आहेत। आत्ताच या काही मिनिटापूर्वीच ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एकूणच ज्याप्रमाणे आपण थोड्या वेळापूर्वी म्हणालो होतो की यामध्ये इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा हात असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने पोलिसांचा तपासही सुरू आहे। काही वेळामध्ये शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत हैदराबादेत आणि त्यामागे कुणाचा हात होता याबाबत आपल्याला अधिक कळू शकेल। मुदुला, धन्यवाद केशव, ही माहिती दिल्याबद्दल। हे होते आमचे प्रतिनिधी केशव घोणसे पाटील। त्या स्फोटाच्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे पोहोचलेले आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।